तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाचा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंड आणि आपला चित्त सिद्ध करा चित्त ते करावे देवाचे चिंतन करून या म्हणे कविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार सुखवावे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै
श्री गुरुदेवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथं वरद पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाचं नेमकं प्रयोजन काय आहे हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला जरी सर्व काही गोष्टी माहीत असल्या तरी नियमाप्रमाणे आम्हाला चालावं लागतं असं वारकरी संप्रदायाचे दंड काय। जरी तुम्हाला माहिती असलं की आजचं हे कीर्तन कशा निमित्ताने आहे आणि वारीच्या या वाटचालीमध्ये कीर्तन हे फक्त 1 तासभर कीर्तन असतं। इतर टायमाला जे कीर्तन होतात त्याला 2 ते 2.5 तास लागतात साधारणपणे। प्रवचन म्हटलं की 1 तास आणि कीर्तन म्हटलं की 2 तास आणि तमाशा म्हटलं की रातभर। म्हणजे चांगल्या गोष्टीला ह्या कलियुगामध्ये वाव नाही। म्हणून ते चांगल्या गोष्टीला जे काही संप्रदायामध्ये स्थान आहे ज्याच्यापासून आपल्या जीवनाचं कल्याण आहे त्या गोष्टीला वेळ कमी असतो। असो आज आपण तुम्ही आम्ही सर्वजण आज आपला हा 6वा मुक्काम आहे आळंदीपासून तर तरडगावापर्यंत आणि या तरडगावापर्यंत आपण मुक्काम करत असताना ऐका तर बडबड करू नका बरं का। इथपर्यंत डिस्टर्ब होत आहे, शांतता राखा। सांगायचं म्हणतं असा की आपला आजचा असणारा हा 6वा मुक्काम आहे आणि या 6वा मुक्काम या वारीमध्ये आणि या वारीमध्ये आपण आळंदी ते पंढरपूर वारी करत असताना आज एवढा मोठा समाज मला असं वाटतं की या वारीमध्ये मी गेल्या 2 वर्षापासून वारीमध्ये चालत आहे आणि आजचं हे माझं 3रं वर्ष आपल्या वारीचं बरं का सर्वांचं। या 3ऱ्या वर्षामध्ये हा सर्व कार्य करत असताना आपल्या असणारे दिंडीचे चालक मालक आणि खरोखर जसा इथे माझा पेपर
या याप्रमाणे भगवंताने जसा आपला संतांचा मेळा आपल्या कडेवर घेतला तसा या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा आपल्या संगे घेऊन या ठिकाणी आपल्या आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी हा जो काही उपक्रम राबवला त्याबद्दल आपल्या असणारे काकासाहेब चव्हाण यांचं आपलं या ठिकाणी सर्वांनी त्यांचा आपलं टाळ्या वाजून त्यांचं आभार मानावा असं आणि असा हा उदाहरण करणारे या ठिकाणी ते सेवा करत असताना आणि काय असतं माहितीये का ज्या टाइमला आपण एखादी वस्तू घेत असताना सहज मिळते त्या वस्तूची किंमत कळत नाही म्हणून आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तिचा योग्य वापर आपण करत असतो लक्षात म्हणून या वारीमध्ये आल्यानंतर आज जर माऊलीच्या सोहळ्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 400 ते 450 दिंड्या आहेत आणि त्या दिंड्यामध्ये एकही अशी दिंडी नाही की त्या दिंडीमध्ये भिशी नाही प्रत्येक दिंडीला छोटी असो किंवा मोठी असो जशा जशा पद्धतीने त्या त्यांच्यामध्ये भिशी घेतली जातात तरी त्यांना कोणतीही सुख सुविधा उपलब्ध वेळेवर होत नाही काटेकोरपणाने ते बंधन पाळतात शेवटी लोक वैतकून काही निघून जातात जगद्गुरु तुकोबांच्या सोहळ्यामध्ये मी 5 वर्षे काढले त्या सोहळ्यामध्ये सुद्धा जवळजवळ 350 दिंड्या गेल्या वर्षी होत्या त्यावेळेस आणखीन 1-2 वाढल्या असतात म्हणजे साधारणपणे 350 400 असं म्हणजे 400 पर्यंत गेले असते जेमते छोट्या मोठ्या धरून आणि असा असणारा हा सोहळा या संपूर्ण विश्वामध्ये ज्या काही दिंड्या चालतात मी नुसतं पंढरपूरचं आणि आळंदीचं सांगत नाही या संपूर्ण जेवढ्या तीर्थक्षेत्रामध्ये दिंड्या निघतात त्या दिंडीमध्ये एकमेव अशी आपली दिंडी आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये फक्त 12 दिंडी आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं अनुदान त्याच्यामध्ये घेतलं जात नाही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मानधन घेतलं जात नाही आपल्याला अशी काही काही माणसं मिळतात की महाराज तुम्ही आमची पंगत घ्या आम्हालाही असं वाटतं खाली मान घालून काकाला काहीतरी मदत करावी पण काका म्हणे नाही मी कोणाचंही काही घेणार नाही आणि कोणाला काही मी करणार नाही माझ्या हेतूप्रमाणे मला जी काही सेवा करायची त्या हिशोबाने मी करणार आहे म्हणून जेणेकरून या ठिकाणी सेवा करत असताना पहिलीच अशी आपली संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये नवीन भारतामध्ये अशी 1 नंबरची दिंडी आहे आणि म्हणून तिचा हा उगम जो काही काकांनी 3 वर्षापूर्वी जे लावणारं जे रोप आहे ते आता खूप मोठं फोपवले लक्षात म्हणून ते जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की युवदेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेगवेगळा गगनावरील या न्यायाप्रमाणे या ठिकाणी आपल्या वारीचं जे काही नाव लौकिक आहे ते आपण वाढवायचं आपण प्रयत्न करायचा हे तुमच्या हातात आहे लक्षात काका फक्त आपल्याला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला नाही ती गोष्ट तुमच्याकडे सादर करतात देतात प्रेमाने देतात कोणाला नाही म्हणत नाही इतकं जसं संत आपल्या पोटामध्ये अपराध घालतात त्याप्रमाणे एक प्रकारचे जे आपले संतच म्हणावे लागेल आहे का नाही लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त प्रत्येकाचं मन कधी ते दुखवत नाही याचा अर्थ त्याचा आपण गैरफायदा करू नये लक्षात अहो किती प्रेम करावं त्यालाही सुद्धा मर्यादा असते लक्षात जसं आपण म्हणतो शेवटी कसं आहे माहितीये का तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांग माकडीचं पिल्लू ज्या टायमाला पाण्यात पाण्यानंतर ती आपल्या खांद्यावर घेते कडेवर घेते डोक्यावर घेते शेवटी तिच्या नाकात पाणी जायला लागले की शेवटी काय करते त्या पिल्लाला खाली दाबते ती शेवटी वर निघून येते का तर तिचा जीव गुदमरायला लागतो तसं अशी अवस्था आपण होऊ देऊ नका मला एवढंच माझ्या हात जोडून विनंती आहे की जे काही आनंदाने आपला हा सोहळा चाललेला आहे 2 वर्षाच्या वारीचा जो काही फरक आहे आणि आता चालू वर्ष जो काही फरक आहे हा नक्कीच तुम्ही आता या ठिकाणी अनुभवत आहात असं मला वाटतं याच्यामध्ये कोणालाही दडपण नाहीये किंवा कोणावर शासन नाहीये किंवा कोणावर कसल्या प्रकारचा दबाव नाहीये सगळे मनमुक्त प्रमाणे या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी सोहळ्यामध्ये आपण सर्वजण जात आहोत आणि असा हा सोहळ्यामध्ये जात असताना या ठिकाणी आजची असणारे आनंदाच्या सोहळ्यामध्ये मग या ठिकाणी आम्ही काका म्हणले तुम्ही तुमच्यामध्ये ठरवा कोणी कीर्तनकार आज कोणी करायचं कोणी काय करायचं म्हटलं तुम्ही फक्त सांगावं आणि आम्ही ऐकावं आहे का नाही कारण जसं तुकोबा म्हणतात धन्याचा तो माल तेथे विहान भारवाई या न्यायाप्रमाणे
आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी हा मान करण्याचा आहे, आपण खात्यासाहेबांचा आहे आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या ठिकाणी ते आपल्या तुमच्या आमच्यामध्ये त्यांचं प्रेम पाहत आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की आम्ही सगळे सेवकरी आहोत. कदाचित वास्तव जर पाहायला गेलं तर या गादीवर या व्यासपीठावर बोलण्याची आमच्यासाठी लायकी नाही. खरं सांगतो का लायकी नाही? कारण आचरण फार महत्वाचं असतं. संप्रदायामध्ये आचरणाला फार महत्व आहे, लक्षात घ्या. नुसतं आमच्यासारख्याने आज फेटा बांधला, उपरणं टाकलं, गंध लावला म्हणजे आम्ही वारकरी झालो असं नाही. संत वेगळे, संत अंतकरणातून देवावर प्रेम करतात आणि म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा म्हणून आजच्या या सेवेसाठी ज्यांचा अभंग घेतलेला आहे, मला असं वाटतं तुम्ही आम्ही सर्व जणांनी या ठिकाणी असं कुठे नाही की या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचं गाथेचं पारायण केलं नसेल, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नसेल, सर्वांनी गाथा पारायण केली असतील, ज्ञानेश्वरी पारायण केली असतील, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं या ठिकाणी पारायण गाथेची पारायण केली असतील. जर त्यांनी गाथेचं मनपूर्वक जर पारायण केलं असेल तर त्यामध्ये जवळजवळ 400-450 अभंग त्या गाथेमध्ये आहेत आणि त्या गाथेमधला असं त्याच्यामध्ये एक सुंदर असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये या ठिकाणी जर बारकाईने अभ्यास जर केला तर जीवनामध्ये ज्ञानेश्वरीने आपलं जीवन कसं ज्ञानेश्वरीने एक काय सांगतात ते एक तर वेळी अनुभव आहे ना. एक तर जीवनामध्ये अनुभवला तर तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय तसं तुकोबारायांनी जी काही गाथा लिहिली ही त्यांच्या स्वतः अनुभवातून निर्माण झालेली आहे, असं नाही सहजासहजी आहे ना. ज्या टायमाला प्रत्येक जगद्गुरु तुकोबारायांचं एक अक्षरावर जर बोलायचं म्हणजे तर आपली लायकी नाही, कारण ते अक्षरच त्यांना अक्षर त्यांची वाट पाहतात की त्यांच्या मुखातून कधी आम्हाला मोठेपणा मिळतो, इतका ते अक्षर त्यांच्या मुखातून येत असतो. तुकोबारायांच्या ज्या टायमाला मुखामध्ये त्या अक्षराला मोठेपणा तुकोबारायांनी दिलेलं आहे, लक्षात धरा. आणि तुकोबारायांच्या त्या अक्षरामध्ये बोलत असताना त्यांच्या अनुभवातून जगद्गुरु तुकोबाराया जी गाथा निर्माण झाली आणि ती गाथा तुम्ही आम्ही रोज वाचत असताना त्याच्यामध्ये हरिपाठ काकडा असेल सर्व काही करत असताना त्याच्या पाठीमागे भूमिका आहे. ही जे काही निर्माण झाले लक्षात, ही गाथा जे काही निर्माण झाली, ज्ञानेश्वरी जी काही निर्माण झाली ती सहजासहजी अनायासी प्राप्त झालेली नाही. त्यांना त्याच्या पाठीमागे त्यांना खूप कष्ट करावं लागलं. माऊलींना सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वरी सुद्धा सांगण्यासाठी योगासनं करावी लागली, म्हणून त्यांना योगाची माऊली म्हणतात. लक्षात का? सगळ्या गोष्टीला प्रत्येक गोष्टी सहज प्राप्त होत नाही आणि ते सहजासाठी एवढे कष्ट करून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. का तर संतांच्या अंगी प्रेम असतं, कळवळा असतो. ऐसी कळवळ्याची जाती आई फक्त आपल्या मुलावर प्रेम करू शकते, पण संत असे आहेत की ते सर्व समाजावर लहान थोर मंडळीवर प्रेम करतात. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या गाथेमध्ये जर बारीक सारीक जर तुम्ही अभ्यास केला, जर वाचलं तर त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या सर्व सामान्य जीवाला या ठिकाणी नाही ते बोललेले आहेत, नाही त्या शिव्या दिलेल्या आहेत, नाही त्या प्रकारे लहान वयापासून तर मोठ्या वयापर्यंत तरुण वर्गापर्यंत म्हातारा माणसापर्यंत त्यांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असाच उपदेश अभंग या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग आहे, तुम्ही बाकीचे अभंग कदाचित विसरले तरी चालेल आणि वाचलं तर फायदाच आहे, पण मला जो माझ्या मनाला जो अभंग भावलेला आहे, जो मला समजलेला आहे किंवा जो अंतकरणाला भिडलेला आहे, तो अभंग या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. हा अभंग जो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा हा उपदेशपर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे की या गाथेमध्ये गाथा निर्माण करण्याच्या पाठीमागे त्यांना कितीतरी समाजाचं कष्ट सहन करावं लागलं लहानपणापासून. तुम्ही त्यांचं चरित्र सर्वांना माहीत आहे, नाही असं नाही, पण बारकाईने अभ्यास करा, तुमच्या डोळ्यामध्ये दारामध्ये शिवाय एवढं जगद्गुरु तुकोबारायांचं माझ्या माऊलीचं जे काही कष्ट त्यांनी सहन केले की अक्षरशः
दगडाला पाझर फुटावा एवढे त्यांनी कष्ट सहन केले, तरी पण त्यांनी समाजावर कधी रागवले नाही, प्रेम केलं। याच न्यायाने आज आपल्यासाठी संतत्वाच्या जोडीला जरी बसवायचं जरी म्हटलं तर काकाचं नाव घेतलं काही वावगं ठरणार नाही। किती राग आला, किती काही जरी झालं तर त्या ठिकाणी काकांच्या अंगी जी नम्रता आहे, जो स्वभाव आहे, जो भाव आहे, ते प्रेम आहे, ते प्रेम तर मानला। याचा अर्थ असा नाही की त्या प्रेमाचा आपण गैरफायदा करू। सांगायचा मुद्दा असा की या वाटचालीच्या कीर्तनामध्ये खूप काही सांगावंसं वाटतं, म्हणून आज या ठिकाणी हा अभंग घेण्याचं कारण इतकं, वास्तव जर पाहायला गेलं तर या अभंगावर माझ्यासारख्याने बोलावं एवढी माझी लायकी नाही। आलं लक्षात? कारण त्यांचं प्रत्येक अक्षर म्हणजे एक एक लाख लाख पृथ्वीच्या मोलाचा आहे। लक्षात? त्यांनी त्यांच्या स्वकष्टातून निर्माण केलेला आहे आणि त्यांनी भंडारा डोंगरावर असेल किंवा भामचंद्र डोंगरावर असेल किंवा गोरडेश्वर डोंगरावर असेल, त्यांनी त्यांच्या पाठीमागे एक तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी ही गाथा निर्माण केली आणि एवढे कष्ट सहन करून त्यांनी जर त्या समाजापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, जी काही ज्ञानेश्वरी आहे, जी काही गाथा आहे, जी काही गीता आहे, हे जे काही महान ग्रंथ निर्माण झाले ते इतर योनीसाठी नाही। लक्षात घ्या, कारण इतर योनीमध्ये या ठिकाणी हा सोहळा किंवा हे ज्ञान घेण्याचे पात्रता नाही। लक्षात ठेवा। काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार मद निरंतर जागविते। मद म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व ते जाग करतात। आले लक्षात? म्हणून बाबा या ठिकाणी काकडे म्हणत असताना जग जोगी जग जोगी जाग जाग जोगी, हाता जागा रे बाईनो जागा वा, हाता जागा रे बाईनो जागा। योग्य वेळेस योग्य खटका लागला ना की बरोबर गाडी चालू, कारण सगळे यांच्यावर आमचं अवलंबून आहे। हा खेळ नव्हे, एक तारखेवर सगळे असले तर आम्हाला शोभा आहे आणि योग्य वेळेस जर सगळं काही प्रमाण लागले ना की मग सांगायला बरं वाटतं। तसंच आमचे हरिभक्त बराय भेटते महाराज यांनी सुद्धा सुंदर प्रमाण दिले। अशी प्रमाणात लागायला पाहिजे असो सांगायचा मुद्दा असा। असाच एक गोपाळीमध्ये आपण घे बघा,
उठा जागे वाऱ्या भावीचे ठेवा माता जागा करणं म्हणजे काय? आता तुम्ही संतांचं सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या पाठीमागे अंतकरणाची तळमळ आहे. कारण जगद्गुरु तुकोबरा हा जो उपदेश करत असताना माझी माऊली उपदेश करत असताना त्याच्या पाठीमागे हेतू एकच की 184 योनीमधून हा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि हा या ठिकाणी सांगतात आमोलिकरत्न जोडलेले तुझं कारे ब्रह्मबीज ओळखीसी. आमोलिक रत्नाचा देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्याचं हित करण्यासाठी साधू संतांची ही तळमळ आहे. आलं कसं इतर योनीमध्ये आज सोळा पाण्यासाठी नाही म्हणून जरी देव जरी असले तरी देवांना सुद्धा या ठिकाणी मनुष्य देहाची या ठिकाणी इच्छा करतात. स्वर्गीचे कशासाठी या ठिकाणी हा जो जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला आलेला आहे तर बारकाईने लक्ष द्या. कीर्तन थोडं करायचं पण आता तुमचं आपल्या काळापर्यंत भिडायला पाहिजे. बारीक जर ऐकलं तरी अवधान ऐकला विजय सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिउत्तर माझे उघड ऐका. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्यांना 9व्या अध्यायामध्ये या ठिकाणी पहिलीच ओळी ते काय सांगतात की अंतकरणापर्यंत जर आपण ऐकलं तर नक्कीच त्याला परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कारण गंमत अशी होते तुम्ही देहाने जरी माझ्याकडे पाहत असला बरं का तुम्ही आता समोर माझ्याकडे बघताय ना सर्वजण पाहताय ना जरी तुम्ही पाहत असले तरी तर तुमचं मन मात्र जागे होईल. का नाही जागे होईल? एकदा शांत इथं बसलं की तुमचं मन आता कुठं असणार आहे? कीर्तनच नाही घरी परमार्थ आपल्याला का करायचा आहे? मन हा मोगरा अर्पण ईश्वरा हे मनाला आपल्या ईश्वराला अर्पण करायचं लक्षात धरा. म्हणून मनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपला जो मित्र आहे आपल्या सुखदुःखाला आपणच कारणीभूत आहोत इतर कोणी नाही. लक्षात घ्या याचा सर्व संपूर्ण अभ्यास साधू संतांनी केला आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबा असतील मावजी माऊली असतील या ठिकाणी स्वतः अनुभव घेऊन
तुम्हा आम्हाला सांगतात आहे की नाही. अनुभव आले अंगात ते तसं त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि ते तुम्हा आम्हाला सांगतात असं नाही. कारण तुझा माझे कोणी सांगे माझा अनुभव आहे अनुभव आहे. या तेव्हा तुकोबा म्हणतात नाही तुम्हाला तुमच्या जीवनापर्यंत काही करता आलं. आतापर्यंत प्रत्येकाचं वय आपल्या दिंडीमध्ये चालत असताना कोणाचं 50 असेल, कोणाचं 25 असेल, कोणाचं 16 असेल. जसं जसं अनेक वयाप्रमाणे आपल्या मंडळी सर्व पुरुष असेल किंवा स्त्री असेल या ठिकाणी वयानुसार या ठिकाणी तुकोबरांनी आपला उपदेश केला. तुकोबरा म्हणतात आता तरी पुढे आता याचा अर्थ असा की आतापर्यंत तुम्ही जे काही जीवनामध्ये केलंय, आतापर्यंत तुम्ही कधी कीर्तनला गावात गेला नसेल, कधी मंदिरात मध्ये गेला नसेल, कुठे कधी तीर्थयात्रेला गेला नसेल, कधी कोणत्या धार्मिक विधीला तुम्ही कधी गेला नसेल, तर तुकोबरा म्हणतात निदान बाबा आता आम्ही सांगितलंय आहे का नाही. काही लोक आयुष्यभर जन्मभर प्रपंच करतात आहे की नाही. कधी परमार्थामध्ये मंदिरात जात नाही, देवळात जात नाही, कधी रस्त्याला जात नाही, कधी कशालाच जात नाही.